महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतल्या राजकीय हालचाली आणि राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं। देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे। नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर भाजपच्या संसदीय बोर्डात देखील मोठे बदल होतील असा अंदाज आहे। त्यानुसार फडणवीस आता दिल्लीमध्ये संसदीय बोर्डावर जातील अशी सूत्रांची माहिती आहे। फडणवीसांच्या या नियुक्तीला संघाचाही पाठिंबा आहे असं बोललं जातं। देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीसांची दिल्लीला जाण्याकरता आवराआवर सुरू आहे। सर्व गोष्टींचा निपटारा करून फडणवीस दिल्लीला रवाना होतील असा दावा संजय राऊतांनी केला। मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवराआवर करत आहेत। इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत। आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। मी सातत्यानं सांगतोय। तर फडणवीसांच्या दिल्लीला जाण्यासंदर्भात राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आला। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावर प्रतिक्रिया दिली। आवराआवर उबाटा गटाची झालेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं उबाटा गटाला आवरलेला आहे आणि उबाटा गटाला घरामध्ये बसवण्याचं काम केले। संजय राऊत आता तुम्हाला राज्यसभेमध्ये देखील जाता येणार नाही। तुमचं दुकान आवरायला सुरुवात करा। 2028ला जेव्हा तुमची मुदत संपेल तेव्हा दिल्लीतला गाशा गुंडाळून संजय राऊतांना या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल। कदाचित विधान परिषदेची जागा देखील उद्धवजी ठाकरे तुम्हाला देणार नाहीत। सामना कार्यालयामध्ये दिल्लीतला गाशा गुंडाळून सामना कार्यालयामध्ये त्या दगडोची चाळीमध्ये आणून बसावं लागेल। ही अवस्था तुमची आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी 2029 आधी पंतप्रधान व्हावं असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं। फडणवीसांना नंतर संधी मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी आधीच पंतप्रधान व्हायला हवं असं वडेट्टीवार म्हणतात। मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। पण ते काय थांबवतील, केवढी एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील की याच्या पुढं नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे। जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे। 16 एप्रिल, 5 मे आणि 20 ऑगस्टला पत्र लिहून पंतप्रधान, पीएमओ आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर आलं नाही अशी टीका त्यांनी केली। जातीबाबत खुल्या प्रश्नामुळे मागासवर्गाचं नुकसान होणार असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे। तर जातीची योग्य माहिती भरण्याकरता ड्रॉपडाऊन लिस्ट हवी। सध्याचे सवाल रद्द करून राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांच्या सूचना घेऊन नव्याने प्रश्नावली तयार करावी। यासोबतच बिहार आणि तेलंगणाचं मॉडेल स्वीकारावं अशी मागणी राहुल गांधींनी पत्राद्वारे केली आहे। इनकी कोई मंशा नहीं है। इसको एक तरीके से आप कह सकते हैं सेल्फ सबोटाज। खुद इसको बेमतलबी जनगणना बना रहे हैं। इसका कोई इस्तेमाल नहीं हो सकता। महायुतीमधली धुसफूस आणि अंतर्गत वाद मिटवण्यासाठी अखेर मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागलाय। काल समन्वय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं। वारंवार सूचना देऊनही स्थानिक स्तरावरील धुसफूस सुरूच असल्यानं मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना कठोर सूचना दिल्या। रखडलेली महामंडळ आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावाही त्यांनी घेतलाय। जिल्हा नियोजन निधीवरून जिथे वाद निर्माण होतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। तरीही मतभेद न मिटल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे सोडवण्यात येईल। महामंडळांसाठी आणखी 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे। महायुतीने महामंडळ वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केलाय, तर पुढील 15 दिवसात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे। महायुतीमध्ये समन्वय राखण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती बावनकुळेंनी दिली। तसंच स्थानिक स्तरावर महायुतीमध्ये पूर्ण समन्वय राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। महायुतीतील कोणत्याही आमदार किंवा खासदारांनी एकमेकांच्या नेत्यांवर अथवा पक्षांवर सार्वजनिक टीका करू नये अशा कडक सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री बावनकुळेंनी बैठकीनंतर दिली आहे। अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी
महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही. महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील. महायुती एकसंघ राहील. महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. विपक्ष को बहुत जल्दबाजी हो गई है. ये कोई प्लेटफॉर्म होता है क्या नेतृत्व बदलने का? और नेतृत्व बदलने का क्या सवाल है? किस लिए चाहिए? महाराष्ट्र की जनता ने इतना बड़ा मैंडेट दिया है और देवेंद्र फडणवीस जैसा मजबूत सीएम है, तो क्यों ऐसी बातें करना? अपोजिशन को डर लग रहा है कि देवेंद्र जी जब तक रहेंगे तब तक हमारा दुकान नहीं चलने वाला, इसलिए ऐसी बातें फैलाते हैं. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळ वाटपावरून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 32 महामंडळाची मागणी केली आहे. पुढील बैठकीत आमदारांच्या संख्येनुसार आकडा निश्चित होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ज्या महामंडळाचे अध्यक्ष मंत्री असतील त्या ठिकाणी घटक पक्षाचे 2 उपाध्यक्ष देण्याचा निर्णय झाला आहे. सध्या सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार आहेत, तर एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आहेत. लवकरच 650 सदस्यांची नेमणूक होणार आहे. मंत्रालय आणि इतर विभागातल्या 314 अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाने करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून एकाच विभागातल्या पदांवर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना इतर विभागात हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय. काही अधिकारी तर तब्बल 10 वर्षांपासून एकाच विभागात आहेत अशी माहिती आहे. तर राजकीय बरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. यापूर्वी मंत्री आस्थापनेवरील अनेक वर्षांपासून असलेले खासगी सचिव आणि ओएसडीना त्यांच्या मूळ विभागात पाठवून नव्या अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती. आता मंत्रालय आणि बाहेरील विभागाचा आढावा घेऊन प्रत्येक विभागाची झाडाझडती सुरू करण्यात आली. शासकीय कंत्राटदारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. सरकारकडनं कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नाहीये. थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. मात्र सरकारकडनं आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सरकारशी चर्चा करून मध्यस्थी करावी अशी मागणी कंत्राटदारांनी केली. आदिवासी विकास विभागाकडे जवळपास 20 कोटीचे बिल पेंडिंग आहे आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याचे 10,000 कोटीचे बिल्स पेंडिंग आहे. आदिवासी एरियामध्ये जाण्यासाठी रस्ते नाही. आम्ही ते रस्ते करतो, त्यामुळे तिथे दवाखाने वगैरे म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं शाळेच्या मुलांना जायला सर्वांना रस्ता वगैरे होतो आणि त्याच विभागाचे पैसे देत नाही. एमपीएससी पेपरफुटीचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी पोहोचलाय. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची आज भेट घेतली आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना पाठिंबा दर्शवलेला. त्यामुळे आता या पेपरफुटीचाही प्रश्न मार्गी लावावा यासाठी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. याच्यामध्ये जे काही आहे ते आर्थिक व्यवहार झालेले आहेत, तर याच्यामध्ये कोण कोण सामील आहे हे आम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे. कारण याच्यात पैशांची साधारणतः 40 ते 50 लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली दिसते. पेपरफुटीचे जे पुरावे होते ते मी दिलेले होते. माझी CIDने चौकशी केली. त्यानंतर आता गेले 1 महिना झालं आहे, त्याचा काहीच रिपोर्ट आलेला नाही. MPSC कडून पण त्याचे बाबत लेखी आम्हाला काहीच कळवण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता महायुती सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलाय. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तिजोरीतनं 344 कोटी 74 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्याचा शासन निर्णय जाहीर झालाय. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सातत्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला जातोय. फेब्रुवारीत 98 कोटी, जूनमध्ये 410 कोटी तर ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी 410 कोटी वळवण्यात आले. याचा परिणाम इतर योजनांवर होत असल्याची चर्चा आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवल्यानंतरही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मौन बाळगलं. सरकारच्या निर्णयावर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. याआधी निधी वळवला तेव्हा शिरसाट यांनी स्वतः प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी मात्र निधी वळवल्यानंतर त्यांनी या विषयावर बोलणं टाळलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तर निवडणुका आल्या की योजना जाहीर करायच्या आणि निवडणुका संपल्या की राजकीय फायद्यासाठी बंद करायच्या अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सामाजिक न्याय असेल किंवा ज्या सोशल जस्टिसच्या स्कीम्स आहेत, आदिवासी आहे, जो कष्ट करणारा आहे, जो ज्याला न्याय द्यायच्यासाठी आम्ही दिल्लीवरनं कार्यक्रम बनवून पॉलिसी करून पाठवलेली आहे, त्या पॉलिसीला केराची टोपली दाखवली जाते. हे बदले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय.
या पत्रातनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसांहून अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या त्वरित सोडवाव्यात अशी अपेक्षा पत्रातनं व्यक्त केली आहे. तर राहुल गांधींच्या पत्रावर महाराष्ट्र भाजपने जोरदार टीका केली आहे. अभ्यास कमी असला की जास्त बढाया मारू नये असं म्हणतात ते काही खोटं नाही असं ट्विट करत राहुल गांधींना टोला लगावण्यात आलाय. तर राहुल गांधींच्या पत्राची दखल घ्यावी असं विरोधी पक्षाने म्हटलंय. तर काँग्रेसच्या काळात अशा संस्था काँग्रेस नेत्यांना आंदण दिल्या त्यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल भाजपचे नवनाथ बन यांनी विचारलेला आहे. तर पुण्याच्या मांजरी बुद्रुकमधली बातमी आहे. सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे. उपोषणाला बसलेल्या एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे असं समोर आलंय. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ काल मंत्रालयात आदिवासी मंत्र्यांच्या भेटीला गेलं. त्यावेळी उपोषण मागे घ्यावं, देवेंद्र फडणवीसांची भेट घडवून आणू असं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं गेलं. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार यावर विद्यार्थी मात्र ठाम आहेत. दरम्यान पुण्यामध्ये एका आदिवासी आंदोलकाची तब्येत बिघडल्याचं समोर आलेलं होतं. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली, ज्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तर पुण्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली आहे. तिकडे पुण्यातल्या आंदोलकांशी खासदार सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या पार्श्वभूमीवर सरकारशी चर्चा करू असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. तर पुण्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनीही भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालंय. आदिवासी विकास विभागाच्या नागपुरातल्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांनी नागपुरात अपर आयुक्त कार्यालयात तब्बल 10 दिवस ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर 22 ऑगस्टच्या रात्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती शासनाने विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या मंजूर केल्याचं जाहीर केलं होतं. तर विद्यार्थ्यांनी त्यांचं ठिय्या आंदोलन संपवलं होतं. मात्र आज सकाळपासूनच भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी अपर आयुक्त कार्यालयात पुन्हा एकदा आंदोलनाला बसले. नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन संपुष्टात घेताना आमच्याशी चर्चा केली नसल्याचं आज आंदोलनात बसलेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आम्ही आपापल्या जिल्हा स्तरावर जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनातील नेतृत्वकर्त्यांनी इथल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आंदोलन कंटिन्यू चालवलं होतं. परंतु आमच्या ज्या संपूर्ण मागण्या आहे हे प्रशासनाने सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलेलं नव्हतं. म्हणून आम्ही आमच्या जिल्हा स्तरावरचं आंदोलन हे विभागीय स्तरावर उभं करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे, जे कंटिन्यू अनिश्चितकालीन चालणार. तिकडे नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 3 दिवस उलटले. 3 विद्यार्थी उपोषणाला बसले. या आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भेट घेतली आहे. गडचिरोली आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, सेंट्रल किचन योजना बंद करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सोयीसुविधा द्याव्यात या मागण्यांकरता हे आंदोलन सुरू आहे. तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं आश्वासन सपकाळ यांनी दिलं. तर सरकारवर निशाणा साधत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये मदत देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. इकडे महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय आदिवासी आणि आमदार खासदारांबाबत झालेल्या बैठकीनंतर आदिवासी विकास विभागाने मोठा निर्णय घेतला. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरता लागू असलेली 30 वर्षांची वयोमर्यादा शिथिल करून रद्द करण्यात आली आहे. 14 ऑगस्ट 2023 या शासन निर्णयानुसार प्रवेशाकरता 30 वर्षांची मर्यादा होती. मात्र सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार हा निर्णय स्थगित करण्यात आलाय. आता प्रवेशासाठी कोणतीही वयाची अट राहणार नसल्याचं आदिवासी विकास मंत्र्यांनी स्पष्ट केलं. शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती. त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक सुरू आहे. वायबी सेंटरमध्ये सुरू असलेल्या या बैठकीला विजय वडेट्टीवार, खासदार प्रशांत पटोळे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह विविध ओबीसी संघटना उपस्थित आहेत. केंद्राच्या दुसऱ्या टप्प्यातल्या जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा कॉलम नसल्यानं नाराजी आहे. त्यामुळे एससी आणि एसटी प्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम द्यावा ही प्रमुख मागणी या नेत्यांची आहे. याशिवाय महाज्योतीला पुरेसा निधी आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाकडे सरकारचं होत असलेलं दुर्लक्ष यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भुजबळांनी जात जनगणनेचं समर्थन केल्यानंतर ही बैठक होत असल्यानं तिला महत्त्व आलंय.
केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCFने खरेदी केलेला नाशिक जिल्ह्यातील बफर स्टॉकमधील कांदा दिल्लीला पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून एका रॅकद्वारे 840 मेट्रिक टन कांदा आज दिल्लीत पाठवला जाणार आहे. त्यासाठी कांद्याचा पहिला ट्रक लासलगाव रेल्वे स्थानकात दाखल झालाय. या ट्रकमधील कांदा रेल्वे रॅकमध्ये रोल करण्यास सुरुवात झाली. दरम्यान नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला 3,500 ते 4,000 रुपये भाव मिळत असतानाच केंद्र सरकार भाव पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि हा कांदा दिल्लीला जाऊ देणार नाही असा इशाराही देण्यात आला. केंद्र सरकारच्या मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातून लासलगाव रेल्वे स्थानकातून जो आहे तो बफर स्टॉक दिल्लीला रवाना होणार आहे. आपण आत्ता आहोत लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ. या ठिकाणी पहिली जी ट्रक आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या ट्रकमधून जो आहे तो कांदा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि हा कांदा जो आहे तो आता रेल्वेमध्ये लोडिंग होऊन इथून दिल्लीकडे रवाना होणार आहे. आपण हे दृश्य बघू शकतो. या ठिकाणी पहिलाच ट्रक जो आहे तो आता दाखल झालेला आहे. टप्प्याटप्प्याने इतरही ट्रक जे आहे ते कांदा जो आहे बफर स्टॉकमधील तो घेऊन या ठिकाणी दाखल होणार आहे. पुरतं तरी एक ट्रक या ठिकाणी दाखल झाल्याने दिल्लीकडे बफर स्टॉक जाण्याचा याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. संदीप जेजुरकर, ABP माझा, लासलगाव, नाशिक. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यात वाढलेले साखरेचे दर कमी झाले आहेत. साखरेच्या दरात 5 ते 10 रुपयांनी घसरण झाली तर काही जिल्ह्यात साखरेचे दर वाढले आहेत. ठोक बाजारात क्विंटल मागे 700 रुपयांची घसरण झाली आहे. केंद्र सरकारचे हस्तक्षेप आणि शुल्कमुक्त आयातीची परवानगी दिल्यानं बाजार मंदावल्याचा अंदाज आहे. सध्या नागपुरातील किरकोळ बाजारात साखर 65 रुपये किलोपर्यंत खाली आली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा 55 रुपये किलोच्या घरात साखर पोहोचेल असा अंदाज आहे. सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीमधील नियमांमध्ये बदल केले आहेत. टॅरिफ रेट कोट्याअंतर्गत आयात केलेली कच्ची साखर निर्धारित मुदतीत विकण्याऐवजी प्रत्येक खेपीसाठी एक वेगळी मुदत असेल. आयातदारांनी बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारात पांढरी साखर म्हणून विकावी लागणार आहे. राज्यभरात साखरेच्या दरात वाढ झाल्यानं साखर खरेदी करता सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात गर्दी झाली होती. यामध्ये कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची मोठी संख्या दिसून आली. सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला दरवर्षी 50 किलो साखर माफक दरात देण्यात येते. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यातून साखर घेण्याकरता मोठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे कारखाना प्रशासनाची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. दिवाळी साखर घेता ना तुम्ही, यावर्षी लवकर आलाय, काय कारण? लवकर साखर महाग झाल्यानंतर गर्दी पडालाय. कालची काय माहिती नाही, आम्ही आज आलो. कधीपासून थांबलाय? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून. अच्छा, काय अचानक एवढी गर्दी वाढण्याचं कारण? हे साखरेसाठीच. आता होईल नंबर यायला 4-5 वाजतील सगळं साखर घेऊन घरी जायचं म्हणजे 6. सकाळी 8 पासून? सकाळ काल येऊन महार गेलो. काल 4 पळायला नाही, सकाळी 8 आलो. कधी साखर मिळेपर्यंत थांबायचं असंच? आता मग काय करायचं, काय करायचं आता? थांबवत लागेल की ना आता, शेवटी आपली गरज आहे आता, थांबावं लागते आता. आता लवकर बंद करू रेट वाढलाय म्हणून. हां, असं असतं. तर कारखानची मिटिंगमध्ये काय म्हणते, दरवर्षी सप्टेंबरपर्यंत चालू असतात, न्या किंवा सोडा. साखरेच्या दरवाढीत 22 ते 25,000 कोटींचा घोटाळा झाला असा गंभीर आरोप स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी केला. जुन्नर इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचे व्यापारी आहेत असा आरोप केलाय. तर कारखान्याबाहेर साखर घेऊन जाणारे ट्रक अडवून त्यांची बिलं तपासा, त्यातून चोर सापडतील असं आवाहन राजू शेट्टींनी केलंय. साखरेचे भाव वाढले तर आपल्याला 2-4 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे. पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत, त्यामुळं जवळपास 22 ते 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे. तर साखरेच्या टंचाई आणि साठवणुकीवर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आणला. मोदीजींनी आल्या तो इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट कुठेतरी रद्दबदल ठरवला. राहता साखरेच्या अनुषंगानं जो मुद्दा आहे, जो लेवीच्या आणि साखरेचं एकंदरीत जे राजकारण आणि त्यातलं जे अर्थकारण आहे, त्या अनुषंगानं सरकारचं कुठलंही नियंत्रण हे टंचाई आणि साठवणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचं नाही, किंवा मोकळीक आहे. मुठभर उद्योगपतींचं आणि मुठभर लोकांचं भलं करण्याकरता सातत्याने ते धोरणं ठरवत असतात, नियम बनवत असतात आणि त्याचाच फटका
हा साखरेच्या 50 रुपयावरून आज रोजी 80 रुपयावर आणि उद्या 100च्या वर जी साखर जाणार आहे, हे त्याच एकंदरीत मोदींच्या भ्रष्टाचाराचा तो भाग आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। पेरणीनंतर पिकांची उगवण चांगली झाली असली तरी पावसाअभावी पिकं कोरडी पडून खराब होण्याचं संकट निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्ता भरणेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची आज नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे। राज्यातील पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा विषय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती भरणेंनी दिली। सगळीकडे पाऊस काही ठिकाणी झाला आहे, काही ठिकाणी पाऊस हा कमी पडलेला आहे आणि निश्चित प्रकारे शेतकरी आज हवालदिल आहेत। आणि खरं तर आता एवढंच आहे की आपल्याला माहिती आहे की या बाबतीमध्ये आपण आता पेरणी झालेली आहे, पेरणी चांगली उगवलेली आहे, आता पाण्याची गरज आहे। आता पाऊस येणं खूप आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि आपण निश्चित प्रकारे पाऊस यावा असं परमेश्वराला निश्चित प्रकारे विठ्ठलाला साकडं घालूया। आणि ही गोष्ट खरी मराठवाड्यामध्ये निश्चित प्रकारे पावसाचं प्रमाण हे कमी आहे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे कपाशी आणि मक्यासारखी पिकं धोक्यात आली आहेत। पिकांच्या वाढीच्या काळातच जमिनीतील ओलावा कमी झाल्यानं कुंडाणे शिवारातील बागायती शेतकऱ्यांनी पिकं वाचवण्यासाठी कृषी पंपांच्या साहाय्याने पाणी द्यायला सुरुवात केली आहे। ऐन मोसमात सिंचनासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढलाय, त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी बळीराजा आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। 15 दिवसापासून पाणी नसल्यामुळे पिकं कोमावल्यामुळे म्हणून आम्ही आता पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे। तरी पाणी व्यवस्थित झाल्या नसल्या कारणाने विहिरींना अजून पाणी आलेलं नाही। तरी विहिरी किती दिवस पुरणार आहे पाणी आता? तरी लवकरात लवकर पावसाने येण्याची कृपा बरसावी। वाशिमच्या मानोरा तालुक्यात गेल्या 21 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे सोयाबीनसह तूर आणि कपाशीची पिकं संकटात आहेत। पावसाअभावी शेतातली सोयाबीनची पिकं माना टाकतायत, अनेक ठिकाणी पिकं सुकत चालली आहेत। जमिनीतला ओलावा झपाट्याने कमी होत असल्यानं पावसाचा खंड पिकांसाठी धोकादायक ठरतोय। विशेषतः फुल आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत सोयाबीनला पावसाची नितांत गरज आहे, त्यामुळे पाऊस लांबला तर हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होण्याचा धोका वाढला आहे। परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारली, त्यामुळे खरीप हंगामातील लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात आली आहेत। पीक फळ धरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे। यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची अनिश्चितता कायम आहे। काही भागात दमदार पाऊस झालाय तर अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे। याचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध खरीप पिकांवर होतोय। पावसाने आणखी ओढ दिल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होती। जेव्हापासून सरकीची बियाण्याची कोणत्या लागवड केली त्यापासून तेव्हापासून पाणी नाही, पेरणीपुरतं पाणी पडलं, आता सोयाबीन सुकायलेत। ही अशी वेळ आली आमच्या आता तुषारनं भिजवलं, 3 वेळेस कापूस भिजवला आम्ही। आतापर्यंत त्याला 12 थैल्या खताच्या टाकल्यात, 2 फवारण्या झाल्या, अजून खूप राहिलेलं आहे ना काम। आता पुन्हा उद्या फवारणी करावंच लागणार आहे। धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट आहे। पावसाच्या प्रदीर्घ ताणामुळे शेतातली उभी पिकं करपून गेली आहेत, नदी नाले पूर्णपणे कोरडे पडले। याच संकटातनं दिलासा मिळावा याकरता धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी चक्क पर्जन्य यज्ञाचं आयोजन केलं। वैदिक काळात 10 ते 12 वर्ष पाऊस न पडल्यास पर्जन्य यज्ञ केला जायचा। त्याच परंपरेचा दाखला देत दुष्काळाचं सावट दूर व्हावं आणि निसर्गाने कृपा करावी म्हणून शेतकऱ्यांनी देवाकडे हे साकडं घातलं। शेतकऱ्यांना पेरलेली जी का पिकं आहेत त्यांनी माना टाकलेला आहे आणि म्हणून यज्ञाचं ज्या वेळेला आयोजन पूर्वी वेदपूर्व कालामध्ये, वेदकालामध्ये किंवा वेदोत्तर कालामध्ये ज्यावेळेला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 12 वर्ष आवर्षण पडायचं, मग त्यावेळेला सुद्धा वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जायचे आणि त्याच्यानंतर त्याचा पावसाच्या याच्यामध्ये फलद्रूप व्हायचा, पाऊस पडायचा आणि तीच परंपरा आपण श्रद्धेनं आजपर्यंत राबवलेली आहे। नंदुरबारमध्ये मका उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे। खरीप हंगामात मका पिकं वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अळीच्या नियंत्रणासाठी वारंवार महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्यानं उत्पादन खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। त्यातच अनियमित पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे या अळीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या। त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रभावी उपाययोजना उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे।
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बळीराजा पार उद्ध्वस्त झालाय. तब्बल 535 गावातल्या 41,000हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर आणि फळ पिकांचं अतोनात नुकसान झालंय. तब्बल 36,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. 31,55,00,000 रुपयांच्या नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सोपवला. पंचनामे पूर्ण झाले असले तरी मदतीची रक्कम प्रत्यक्ष खात्यात कधी जमा होणार याकडे आता हवालदिल झालेल्या यवतमाळच्या शेतकऱ्यांचे डोळे हे लागून राहिले. पंचनामे झाले, 80% आमचं नुकसान झालेलं आहे साहेब, पण शासनानं काही आतापर्यंत आमच्याकडे लक्ष नाही दिला. काय मागणी? बस आम्हाला लवकरात लवकर विमा भेटला पाहिजे साहेब, आणि याची आम्हाला शासनाकडून मदत भेटली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे साहेब. हो, नुकसान भरपाई भेटलाच पाहिजे साहेब आम्हाला. अतिवृष्टी झाली, खूप प्रमाणात कपाशीचं नुकसान झालं, त्यामध्ये पीक विम्यासाठी त्रास झाला शेतकऱ्यांना, आणि नुकसान भरपाईच्या नावावर काहीच मिळालं नाही अजून शेतकऱ्यांना. आणि आमच्या इथले शेतकरी त्या सेतू केंद्रामध्ये जवळजवळ त्रस्त झाले. परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांची की आज रोजी पावसाने पुन्हा दडी मारली, आणि दडी मारल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आलेला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये तब्बल 95% अधिक पाणीसाठा झाला असला तरी मुंबईकरांची पाणी कपातीतनं सध्या तरी सुटका झाली नाहीये. पावसाळ्याचे अजून 35 दिवस बाकी आहेत आणि भविष्यातल्या पाण्याची तूट विचारात घेत 10% पाणी कपात कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. धरणं 100% भरल्याशिवाय कपात मागे न घेण्यावर पालिका प्रशासन ठाम आहे. त्यामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही महापालिकेच्या सावध भूमिकेमुळे मुंबईकरांना तहानलेलंच राहावं लागणार आहे. मुंबईच्या कलामांमध्ये आता झालेला आहे, परंतु अजूनही पावसाळ्याचे पुढचे म्हणजे 30 आणि समजा 35 दिवस मान्सूनचे बाकी आहेत, आणि पुढच्या 35 दिवसामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडेल याचा अजून अंदाज येत नसल्यामुळे खबरदारी प्रिकॉशन म्हणून अजून 10% वॉटर कट हा प्रशासनाने कंटिन्यू ठेवलेला आहे. ज्या वेळेला प्रशासनाला हे कन्फर्म वाटेल की ऑक्टोबरच्या 1 तारखेला 100% धरणं आणि तलावही भरलेले असतील, ज्या वेळेला असं वाटेल, कॉन्फिडन्स येईल, त्यावेळेला तो कट जो आहे तो हटवण्यात येईल. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पूरस्थिती आहे आणि दुसऱ्या दिवशी हळूहळू ओसरत असली तरी संकट अजूनही कायम आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरनं पाणी वाहत आहे, त्यामुळे तालुक्यातल्या 50हून अधिक गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. सुदैवाने पावसाने उसंत घेतल्यामुळे मोठा धोका टळलाय. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र वारंवार येणाऱ्या पुरामुळे होणारी साहित्याची नासधूस आणि शासनाकडनं मिळणारी नाममात्र भरपाई लक्षात घेता प्रशासनाने आता केवळ कागदी मदत न घेता कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी भामरागडचे पूरबाधित नागरिक करत आहेत. 30 तारीखमध्ये अत्यंत खूप धक्कादायक पूर परिस्थितीचा निर्माण होता. त्या पूर परिस्थिती संपल्यानंतरही आज 24 तारीखला परत अजून एकदा पर्लकोटा नदी खूप मोठ्या प्रमाणे अजून एकदा पूर परिस्थिती भामरागड गावात शिरला है. हमारे यहाँ पे पिछले 30 जुलाई को पूर पीड़ित का परिस्थिति निर्माण हुआ था. भयानक परिस्थिति अचानक आ जाने की वजह से बहुत सारे लोगों का नुकसान हुआ, साथ साथ मेरा भी नुकसान हुआ, क्योंकि रात के 2 बजे हम सो के थे, तभी अचानक हमारे बिस्तर भीग रहे, तो हम उठ के देखा कि घर में पानी घुस गया. हम सभी का बोलना ये है कि एक्चुअली में उन्होंने जो घोषणा की है तो उनमें हम व्यापारी को प्राधान्य मिलेगा कि नहीं मिलेगा, या फिर कोई बाहर से ज़्यादा पगड़ी वगड़ी दे के उसको ले लेगा, ऐसा कुछ हमारे गरीबों के बीच में ऐसा कुछ होना नहीं चाहिए. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होती. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाने आता 100 टीएमसीचा टप्पा गाठलेला आहे. 105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात तब्बल 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यानं सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या दृष्टीनेही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्यामध्ये साखळे MIDC नंतर आता हिंजवडीतल्या IT अभियंते आणि स्थानिक रहिवासी आक्रमक झालेत. 800 कंपन्या आणि लाखो IT अभियंता मिळून 30,000 कोटींचा कर भरूनही हिंजवडीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे इथले 5 लाख IT अभियंते अक्षरशः हैराण झाले. त्यामुळे साखळे MIDC प्रश्नांसाठी सरकार जसं जागं झालंय तसे हिंजवडीच्या बाबतीत सरकारला जाग का येत नाही असा आरोप करत येत्या 6 सप्टेंबरला IT अभियंत्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे सरकार काय तोडगा काढणार पाहणं महत्त्वाचं आहे. हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता.
हा 9 वर्षामध्ये याचं जागा ॲक्विजिशन पण झालेलं नाही रोड वगैरेचं. आणि याच्यामध्ये फार मोठा रोड नाही, 18 किलोमीटरचा रोड आहे. त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग बनवला गेला, सगळे मिसिंग लिंक बनवले गेले 2, एक साताऱ्याचा एक लोणावळ्याचा. पण 18 किलोमीटरचा रोड होत नाही आपल्या याच्यानी. म्हणजे हे आपण कोण याची रिस्पॉन्सिबिलिटी घेते 9 वर्षात हेच कळायला तयार नाही आहे. रस्ते सोडून जर आपण मुख्यतः बघितलं तर इथली ट्रॅफिक समस्या आहे हिंजेवाडीतली. जे तुम्ही मॅरेटपासून येता फेज 1पासून तो रस्ता पूर्ण जाम असतो. सकाळी राधा चौकचा जर रस्ता तुम्ही बघितला बानेर म्हाळुंगे ह्या रोडचा, तर तो रस्ताही जाम असतो. ते सोडून जर तुम्ही उन्हाळ्यातल्या थोड्या भागात गेलात उन्हाळ्यामध्ये, तर त्या भागात आपल्याला लक्षात येतं की पाण्याची समस्या खूप भेडसावते तिथं. अभी तक गवर्नमेंट को ये नहीं लग रहा है कि हिंजेवाड़ी में भी सेम इश्यूज आ सकते हैं, क्योंकि अभी नए कंपनीज तो कोई ज़्यादा आ नहीं रहे हैं. जो हैं वो भी शायद चले जाएंगे, बिकॉज डेली एज अ कम्यूटर टू द ऑफिस ऑल्सो मुझे डेली फ्रस्ट्रेशन होता है रोड पे. आता सुद्धा आम्हाला त्यांनी एक ग्रुप बनवून दिला आहे, ज्यामध्ये आम्ही पॉटहोल्स टाकलं तर ते फिक्स करून देतात किंवा बाकीच्या जे छोट्या गोष्टी ते करून देतात. पण एखादा नवीन रस्ता आहे, प्रपोज रस्ता आहे, ते करण्यासाठी आम्हाला तिथं CM साहेबच लागणार आहेत. कारण का शेतकऱ्यांबरोबर तो विषय कलेक्टर साहेबांनी हाताळला पाहिजे, जागा देऊन मार्गी लागली पाहिजे, किंवा PWD मिनिस्टर पाहिजेत किंवा MIDCचे मिनिस्टर पाहिजेत. आता MIDCच्या मिनिस्टरना आम्ही 2-3 वेळा रिक्वेस्ट केली तरीसुद्धा त्यांची व्हिजिट होत नाही. तुम्ही ज्यावेळी चाकणला येता तुम्हाला माहिती आहे ना पुण्यामध्ये अजून कुठल्या इंडस्ट्रियल झोन्स आहेत, काय आहेत, तुम्ही अजूनही हिंजेवाडी IT पार्कला येत नाही. रत्नागिरीतल्या नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. नाणार परिसरातील सुमारे 145 हेक्टर क्षेत्रावरील बॉक्साईट उत्खननासाठी येत्या 7 सप्टेंबरला सागवे इथे जनसुनावणी होणार आहे. यापूर्वी स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे सुनावणी रद्द करावी लागली. मात्र प्रशासनाकडून पुन्हा एकदा जनसुनावणी जाहीर झाल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या प्रकल्पामुळे आंबा बागायती शेती आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट करण्याची भीती व्यक्त होती. राजापूर पंचायत समितीनेही या प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केला आहे. इकडे मुंबईच्या कांदिवलीत मनसेने अमराठी रिक्षा चालकांना इशारा दिलाय. रिक्षा चालकांनी मराठी शिकावं आणि मराठीत बोलावं असं आवाहन फलकातून करण्यात आलंय. मराठी शिकण्यास व बोलण्यास कचरत असाल तर मुंबईतनं परत निघून जा असा इशाराही त्यांनी दिला. संप आणि आंदोलनं करून मुंबईकरांना वेठीस धराल तर मनसे गप्प बसणार नाही असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. तर मराठी सक्तीनंतर मुंबईहून अनेक रिक्षाचालक झारखंडकडे रवाना होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुंबई पासिंग असलेल्या अनेक रिक्षा झारखंडकडे रवाना होताना दिसत आहेत. मुंबईत रिक्षा चालकांना मराठीत संवाद साधण्याच्या नियमाची परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जाते. मराठी सक्तीच्या अनेक परप्रांतीय रिक्षा चालकांनी धास्ती घेतली. नाशिकच्या RTO कार्यालयावर महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे खासगी स्कूल व्हॅन चालकांनी मोर्चा काढत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांकडून RTOच्या कारवाईचा निषेध करण्यात आलाय. 7+1 आसन क्षमतेच्या नावाखाली लूट केली जाते, तर आनंद दिघे महामंडळासाठी वसुली केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. व्हॅन चालकांवरील आर्थिक दंडात्मक कारवाई थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला. नाशिकमधले RTOचे सगळे अधिकारी, नाशिकमधले सगळे RTO ह्या ठिकाणी वाहनांना थांबवून त्यांना धमकावून त्यांना फाईन मारण्याचं काम करतायत. असं कुठेतरी त्यांचं काम चालू आहे का की तुम्ही जी वाहनं चालवताय त्याच्यापेक्षा तुम्ही खासगी वाहनं चालवा आणि आम्हाला हप्ते द्या. परंतु आम्ही नियमानुसार काम करणारे लोक आहोत, नियमानुसार वागणारा पक्ष आहे. त्या दृष्टिकोनातून या शालेय विद्यार्थ्यांचे जे शासनाचे नियम आहेत, परिवहन विभागाचे जे नियम आहेत, त्या नियमाच्या बांधील राहून आम्ही ही सगळी वाहनं चालवतोय. परंतु खाजगी वाहनांकडनं हप्ते घेऊन आणि अधिकृतपणे चालणाऱ्या वाहनांना त्रास देऊन त्यांना हजारो रुपयाचे दंड आकारण्याचं काम करतोय. त्याच्या विरोधात हा खऱ्या अर्थाने मोर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांचं व्हॉट्सअप हॅक झालंय. पाटील यांच्या मोबाईल नंबरवरून अनेकांना आर्थिक मदत करण्याचे मेसेज दिले गेले. काही लोकांनी पाटील यांना या मेसेजबद्दल कल्पना दिल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. माझ्या नंबरवरून येणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन पाटील यांनी केलं. अमरावतीच्या स्त्री रुग्णालयामध्ये 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यावर रुग्णालय प्रशासनाला आता जाग आली आहे. आता रुग्णालयातल्या इलेक्ट्रिकच्या आणि फायर अलार्म सिस्टीमच्या कामाला सुरुवात झाली आहे. फायर अलार्म सिस्टीम कुणीही बंद करू नये, मात्र आता वायरिंगची जोडणी सुरू झाली आहे. कारण फायर अलार्म सिस्टीम बंद होती, वेळीच दक्षता घेतली असती तर हा अनर्थ टळला असता. अमरावती बाल रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर धुळे जिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक वास्तव समोर आलं. धुळे जिल्हा रुग्णालयाचं गेल्या 4 वर्षांपासून ऑडिट झालं नाहीये. 2022 नंतर रुग्णालयाचं ऑडिट झालंच नाही असं समोर आलंय. या संदर्भात वारंवार संबंधित विभागाशी संपर्क साधून देखील कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद ऑडिट करण्यासाठी मिळत नाही अशी खंत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ह्या 2 गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या. रेक्टिफिकेशन करून 2023ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉईंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाळं ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे. पालघरमधील मासवण इथे अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यावर प्रशासन खडबडून जागं झालंय. आश्रमशाळेत जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा पाहणी करण्यासाठी दाखल झाली. इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या श्रेयांश शैलेश आंबात या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अवघ्या महिन्याभरात याच आश्रमशाळेतल्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पालक आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या आश्रमशाळेबद्दल व्यथा मांडली. आमची मुलगी आहे. काय होते तिला? तिला काय आता थोडी बरी आहे तसे, पण तिला ताप येत होता. मग ते भावाची एक मुलगी आहे ना, त्याने मग लपून फोन केला त्याने वाटतं. मग रात्री रडत होती, मग फोन केला परत. भीती ते वाटणार ना, फोन त्याने कळवायला पाहिजे. कळवणार नाही तर मग आम्हाला तर भीती ते वाटणारच ना. त्याने कळवायला पाहिजे अगोदर असं. आणि आता बिमार झाला तर अगोदर कळवून आणि सुट्टी पण दिल्या पाहिजे. सुट्टीच नाही देत. रविवारी तो नॉर्मल होता. रविवारी मला वाटतं एक कार्यक्रमसुद्धा होता त्यांच्या आश्रमशाळेत, त्यातही तो सहभागी झाला होता. मात्र सोमवारी सकाळी त्याला खूपच अस्वस्थ झालं होतं. श्वास घेता येत नव्हता, त्रास होत होता, थोडासा ताप पण होता आणि त्याला PSAमध्ये आणला. त्यावेळेला त्याचे पल्ससुद्धा जास्त लागत होते, म्हणजे पल्स लागत नव्हते, हार्टबीट सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि एकदम बेशुद्ध अवस्थेत जरासा तो मुलगा होता. आणि त्याला मग RHला पण रेफर करण्यात आलं PSAकडून थोडा उपचार करून, आणि वाटेत त्याचा मृत्यू झालेला आहे. आश्रमशाळा विद्यार्थी मृत्यूंच्या प्रश्नाबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उत्तर देणं टाळलंय. पालघर मृत्यूबाबत आंदोलन आणि गैरसोयीबाबत प्रश्न विचारला असता उत्तर देणं टाळण्यात आलं. आमच्या मुलीबळींबाबत बोलणं योग्य नव्हे असं म्हणत उईकेंनी उत्तर देणंच टाळलंय. छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्री तालुक्यातल्या सिद्धार्थ आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिघांनाही ताप आणि इतर त्रास होऊ लागल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या विद्यार्थिनींना फूड पॉयझनिंग झालंय का असा संशय व्यक्त होतोय. मुंबईतल्या माझगावचा मोरया गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आगमन मिरवणुकीत अंडी फेकण्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दानिश शेरखानला अटक केली आहे. दानिश घरपोच अंडी पोहोचवण्याचं काम करतो. यावेळी तो डिलिव्हरी करण्यास जात होता. यावेळी त्याला आगमनाच्या वेळी होत असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीचा त्रास झाला. त्याने हे कृत्य म्हणूनच केल्याची माहिती सांगण्यात येते. तांत्रिक पुराव्याच्या आधारे आणि बाकी पुराव्याचे आधारे आरोपी निष्पन्न झालेला आहे. आरोपीचे नाव दानिश शेरखान आहे. त्याची वय 22 वर्ष आहे आणि तो ऑनलाईन अंडा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्या दिवशी सुद्धा तो मिरवणुकीचे पुढे जात होता आणि त्या बिल्डिंगमध्ये अंडा डिलिव्हरी करणार होता. आरोपीला आज अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय कोर्टमध्ये त्याला हजर करण्यात येत आहे. प्राथमिकदृष्ट्या आरोपीची मानसिक संतुलन हे घडलेलं आहे अशा दिसून येत आहे. पुढची तपास चालू आहे. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या महाराष्ट्रातून गाजलेल्या बंधू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात दीपाली सय्यद यांनी स्पष्टीकरण दिलंय. चाकणकरांसंदर्भात कुठलीही अश्लील पोस्ट केलेली नाही, त्यामुळे चाकणकरांवर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं दीपाली सय्यद यांनी म्हटलं. मला हा एक खूप मोठा प्रश्न आहे की मी त्यांची सोशल मीडियावर काय बदनामी केली. त्यांनी ते मला प्रूफ द्यावं. कुठल्या बेसवर त्यांनी माझी कंप्लेंट टाकली. मागे त्यांनी कंप्लेंट दिल्लीला गेले होते. तिथे जाऊन त्यांनी कोर्टात फाईल केली. त्याला उत्तर आम्ही देतच होतो. दिल्लीत ऑलरेडी कोर्टात केस चालू असताना तुम्ही इथे येऊन पोलिसात जाऊन FIR करताय आणि कसल्या बेसवर करताय. माझा एकही प्लॅटफॉर्म दाखवा जिथे मी तुमची बदनामी केलेली आहे. मी तेव्हाही रिस्पेक्टफुली बोलले होते आणि आताही रिस्पेक्टमध्येच पण रागात बोलतेय, कारण हा विषय तसा तुम्हीच वाढवलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला अंशतः दिलासा दिलाय. सध्या सामने सुरू असल्यानं फूड वेंडिंग मशीनमधून अन्न आणि चहा कॉफी पुरवण्याची MCAला उच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. BKCतल्या MCA रिक्रिएशन क्लबची गुरुवारी पुन्हा एकदा तपासणी करण्याचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला दिले. गुरुवारी दुपारी 1 ते 6 दरम्यान या तपासणी करून नियमांचं पालन होत असल्याचं आढळलं, तर संध्याकाळी 6 नंतर तात्काळ परवाना निलंबन शिथिल करत बंद केलेल्या आस्थापना सुरू करण्याची मुभा देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एफडीएला दिले. तर एमसीआयच्या याचिकेवर शनिवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचं सांगत भर रस्त्यात 2 मद्यपींकडनं हॉटेल चालकाला दमदाटी करण्यात आली. पालघरमध्ये ही घटना घडली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंची माणसं आपण असल्याचं सांगत मद्यपींनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केलाय. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. 2 मद्यपींवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कुणाल भोईर आणि जयेश भोईर अशी 2 तरुणांची नावं आहेत. नवी मुंबईतल्या महापे MIDCमध्ये दूध भेसळीचं रॅकेट उघड झालंय. डेअरीमध्ये दूध टँकरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं. हे दूध गाय आणि म्हशीचं शुद्ध दूध म्हणून नवी मुंबईतल्या डेअऱ्यांना पुरवलं जायचं. या कारवाईत 4710 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं. या भेसळयुक्त दुधाची किंमत सुमारे 1,86,000 आहे. तर या कारवाईत पनीर, स्किम्ड पावडर आणि क्रीमही जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नालासोपारा इथल्या वाकणपाडा परिसरातील जमजम शीख पराठा तबेला चाय या हॉटेलमध्ये चायनीजसाठी ठेवलेल्या भातात उंदीर आढळल्याचा व्हिडिओ समोर आला. या घटनेची दखल घेत एफडीएकडनं हॉटेलची तपासणी करण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हॉटेलमधील स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित झालाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या वाकणपाडा रस्त्यालगत हे हॉटेल आहे, त्यामुळे इथे प्रवासी आणि नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधला एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका दुकानदाराने मुदत संपलेली काही टॉफी आणि चॉकलेट्स बॉक्स कचऱ्यात टाकले होते. हे बॉक्स दिसताच लोकांनी थेट कचऱ्यात उड्या मारून ते बॉक्स उचलून आपल्या घरी नेले. मुदत गेलेले हे अन्नाचे डबे उचलण्याकरता नागरिकांची झुंबड उडाली. एक्सपायरी फूड घेऊन नागरिक त्याचं नेमकं काय करणार हा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. मुंबईमध्ये कांदिवलीतल्या अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शौचालयाशेजारी हिरवा वाटाणा ठेवल्याचा घृणास्पद प्रकार समोर आलाय. वाटाण्यामध्ये हिरवा रंग टाकून ते घाणेरड्या ठिकाणी ठेवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. काम नहीं क्या कर रहा तू क्या कर रहा है